गाण्यात नाव गाजतो या. हॅलो हॅलो चेक. सुस्वागतम 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 आगतम स्वागतम सुस्वागतम. युवा चषक उमरोळी 2022 आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियल मिस्टर विरल नायर अँड समीर पाटकर आज जॉईंट होत आहेत अजित म्हात्रे यांच्या जागी. बिल्स मात्र त्या ठिकाणी मित्रपरिवार दांडी संघाचा विचार केला तर अनेक आपल्याला पाहायला मिळतात. किरण आरेकर, विशाल तामोरे, मिलिंद, समीर, ओमकार, कैलाश, तदनंतर यज्ञेश, राकेश, प्रभू, प्रज्योत अंबिरे, प्रीतम बारी. मात्र 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात या संघामध्ये ऍड केले गेलेत, जे आपण पाहू शकाल प्रोफेशनल क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला MS11 झाई संघाचा विचार केला तर संतोष, तदनंतर जयराज, स्वप्नील, प्रशांत, ध्रुवेश, हर्ष, धनंजय, रितेश आणि एका साईडला कृष्णा सातपुते, हर्षद बारी आणि धनंजय दवणे. खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. कृष्णाचं आगमन त्या ठिकाणी होत असताना त्यांच्या समवेत मोतीलाल शाह आपल्याला पाहायला मिळतात आणि विशाल घरत यांना आपण पाहू शकाल. वेलकम कृष्णा सातपुते, आपलं सहर्ष स्वागत या पालघर जिल्ह्यामध्ये. मात्र भरपूर वेळा पालघरचा प्रवास त्यांनी केलाय आणि खऱ्या अर्थानं संदीप परदेशी यांच्या स्पर्धेला सुद्धा त्यांनी पदस्पर्श केलं गेलं होतं. तिथून त्यांचा प्रवास पालघरमध्ये सुरुवात झाली. खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. वसईचा जर विचार केला तर हेमंत वर्तक यांच्या माध्यमातून मात्र कृष्ण सातपुतेचं प्रयाण झालं होतं ते आयशा कपला. गेली भरपूर वर्ष झाली आपण पाहिली आणि ती स्पर्धा आतापर्यंत सगळ्यांच्या स्मरणात आहे. मॅन ऑफ द सिरीज बाईक उचलली होती. तोच खेळाडू कृष्णा लक्ष्मण सातपुते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. एका साईडला मित्रपरिवार दांडी म्हटलं की खेळाडूंची खान हे सातत्याने आपण पाहिलं आणि सुप्रीमो ट्रॉफी कोण विसरेल, जे लवकरच येते 24 ते 28 मे आपल्याला पाहायला मिळेल. खूप सुंदर पद्धतीने एका साईडला MS11 झाई, आज झाई संघ राईच्या मैदानात झाई वॉरियर्स या नावाने मात्र खेळतोय लीग फॉर्मॅट मध्ये. स्वप्नील भोईर यांनी पॅकर केलेला संघ म्हणून आपण पाहू शकाल. सामन्याला सुरुवात 2 संघांचे 12 खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. टाळ्यांच्या गजरात 2 फलंदाज त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जाताना 2 बंधूंची जोडी. मित्रपरिवार दांडी संघाचा 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये उद्या प्लीज. सामन्याला सुरुवात होईल. विश्वनाथ दवणे यांना आपण पाहू शकता. दाढी या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले. अतिशय देखणं आयोजन युवा चषक उमरोळी 2022चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे प्रायोजक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते मितेश पाटील अर्थातच मिंकी दादा, विकी पाटील अर्थातच वैभव पाटील आपण पाहतोय. तन्मय घरत, अनिकेत घरत, विशाल घरत, रोहन घरत, अजय वझे, सनी घरत, अमोल पाटील, अजित वझे, सुजित कुडू, मयूर घरत, मनीष गावड, विरंजन राऊत, चंदन पवार. या स्टार्ट ऑफ द मॅच विरल नायर त्या ठिकाणी इशारा करतात, सिग्नल करतात आमच्या गुणलेखक सचिन गावडला आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. एक सूचना आम्हाला विशाल घरत यांची येते की 6 षटकं तुम्हाला 30 मिनिटातच फेकले गेले पाहिजे, त्याची दखल घ्यायची. पंच टायमर सुद्धा लावतील. वेलकम समीरजी पाटकर सर, आपलं सहर्ष स्वागत या उमरोळीच्या मैदानात. 5:40 ला पहिला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू सुरेख पद्धतीने आपण पाहू शकाल. अप्रतिम परंतु तेवढ्या जुमाने चेलेला हा झेल कृष्णा लक्ष्मण सातपुते ऑन डिस्प्लेवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच फलंदाज अनिकेत आरेकर या वेळेला बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट डाऊन गॉन. पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे दसऱ्याला, पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे दसऱ्याला. माझी आई
माझी आई आईची मारले डोंगराला चैत्र पाकाच्या महिन्याने येईन तुझे मी जत्रेला चैत्र पाकाच्या महिन्याने येईन तुझे मी जत्रेला न्यूमॅन इन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यज्ञेश प्रभू पाहायला मिळतोय. सामना जरा आज बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर तुम्हाला खेळावे लागेल. जो सुपर ओव्हरच्या मॅचला जो संघ विजयी होईल त्यांच्यासाठी मात्र मधुकरजी पाटील साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. खूप सिस्टमॅटिक चांगलं मॅनेजमेंट आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवतायत. जे आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळालेत त्यांचं मनपूर्वक उमरोळीच्या ऐतिहासिक मैदानात सहर्ष स्वागत करीत आहोत. पहिल्या चेंडूवर अनिकेत यावेळेला बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटची एज घेत चेंडू मात्र यावेळेला शॉर्ट थर्ड मॅन कडे निघून जातोय आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 1 या धावसंख्येवर 1 गडी बाद 1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करताना मित्र परिवार दांडी हा संघ आपण पाहू शकतायत. यज्ञेश प्रभू आणि एका साईडला किरण आरेकर ज्याच्या नावावर एक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं पहिल्याच दिवसामध्ये. तोच खेळाडू आतापर्यंत टॉप 1 वर आहे. सेकंडला येतोय. यावेळेला मात्र जबरदस्त ही ताकद आहे, नजाकत आहे. किरण आरेकर ब्रँडचा ब्रँडेड चौकार. गुड शॉट युवा चौकार. वेलकम बाउंड्री. चौकार आणि मात्र यावेळेला किरण आरेकरच्या बॅटमधून सुरेख पद्धतीने हा चेंडू खेळला गेला. बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग केला होता. नरम हाताने खेळला गेला आणि सरळ चेंडू मात्र या ठिकाणी लॉंग ऑन आणि मिड ऑनच्या अगदी मधोमध चौकारासाठी मात्र हा चेंडू पाठवला. यस इट इज अ 4 रन. चौकार येतो आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 5-1 गड्याच्या मोबदल्यामध्ये मित्र परिवार दांडी हा संघ. पुन्हा एकदा गोलंदाज संतोष ऑफ साईडला. यावेळेला मात्र परिवर्तन कशा पद्धतीने करायचं हे दर्शवून देत असताना तत्पूर्वी धनंजय पुढे सरसावतोय आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 6 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. संतोषने खूप चांगली गोलंदाजी ब्लॅक अँड व्हाईट या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहायला मिळाली. 2 लाखाच्या नायगावच्या चषकामध्ये सुद्धा मात्र सुंदर गोलंदाजी केली होती. तोच संतोष पुन्हा एकदा सातत्य बाळगतोय तर किरण आरेकर मात्र या स्पर्धेमध्ये धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. नांदगाव आणि युनिटी शिरगाव दोन्ही संघाचे कॅप्टन हौशी नांदगाव संघाचा कर्णधार यायचा. यावेळेला मात्र ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. तत्पूर्वी मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती एकंदरीत 7 या धावसंख्येवर. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. झेल होऊ शकला असता परंतु थोडंसं जजमेंट चुकलं आणि त्याचंच कारण या ठिकाणी यज्ञेश प्रभूला मात्र जरूर जीवनदान मिळालंय. धावांची गती फलकावर 7 लॉस ऑफ 1 विकेट. संतोषचा शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावसंख्या जाऊन पोहोचते 7. ऑन साईडला किरण आरेकरच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत षटकार आहे का तर आमचे लाडके प्रेक्षक राजे दर्शवतात. यस इट इज अ 6 रन. पंचांकडून थर्ड अंपायर रेफर केला गेलाय की आपल्याकडे यावेळेला जरूर कॅमेरा आहे तर डेफिनेटली अनुराग चव्हाण खूप चांगल्या प्रकारचा ग्रेट वर्क करतायत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. तर आशुतोष व्यवहारे ऑन स्क्रीनवर असतील. प्रेक्षक राजांनी सुद्धा मात्र डेफिनेटली आपण पाहतोय यावेळेला आपण पाहू शकता ऑन स्क्रीनवर खूप चांगल्या प्रकारचं ग्रेट वर्क अनुराग चव्हाण त्या ठिकाणी. आणि यस कंट्रोल नव्हतं आणि त्याचंच कारण आपल्याला पाहायला मिळालं. यस इट इज अ 6 रन. थर्ड अंपायर रेफर करत असताना आपल्याला पाहायला मिळाले आशुतोष व्यवहारे चेक करत असताना आणि खूप चांगल्या प्रकारचं प्रतीक भंडारी यावेळेला दर्शवतात आम्हाला ऑन स्क्रीनवर. 13 रन्स 13 धावा. काय स्टार्ट झाले अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. मॅग्निफिसंट स्टार्ट. 13 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि जाऊया आपण डीजे ऑपरेटर बंटीकडे. कालेर गावाचे पालखीला बघा लोक सारा जमला. कालेर गावाचे पालखीला बघा लोक सारा जमला. लोक सारा जमला ना बाई बाई शिर्डीला चालला.
Thank you, Duzay. Welcome back. 13 runs, loss of 1 wicket. The great start. किरण आरेकर धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारचं मात्र खेळ मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहू शकाल. यानंतर होणारा सामना हौशी नांदगाव आणि त्याला 2 हात करेल युनिटी शिरगाव. या 2 संघांमध्ये टी शर्ट आपण कलेक्ट करण्यासाठी त्वरित या. विशाल गरत यांच्याशी लगेच भेट घ्या. 13 धावा 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. 1 षटक कंप्लीट झालंय. किरण आरेकरचा विचार केला तर 3 चेंडूमध्ये 11 धावा. खूप चांगला स्ट्राईक रेट मेंटेन करत असताना पाहायला मिळतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी धनंजय दवणे आपल्याला पाहायला मिळतो. तारापूर या संघातून नेहमीच बिलॉंग करताना आपण पाहू शकाल. पाहायचं कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. अनेक वेळा मॅन ऑफ द मॅच बेस्ट बॉलरचा किताब ज्याने पटकावलाय तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला स्विचिटचा फटका खूप चांगल्या प्रकारचा यावेळेला झील टिपला गेलाय. मॅग्निफिसंट कॅच, ब्रिलियंट. काही इंचावर जमिनीच्या अगदी मात्र यावेळेला झील टिपला गेला. काय प्रेझेन्स ऑफ माइंड होतं, कॉन्सन्ट्रेशन जबरदस्त पाहायला मिळालं. गुड कॅच. फलंदाज बाद होताना यावेळेला यज्ञेश प्रभू बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट नंबर 2 मित्र परिवार दांडी संघाला दुसरा धक्का. वेलकम बॅक. 13 धावा 2 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर धनंजय दवणेने मिळवलेली सफलता, होप्स आणि कॉन्फिडन्स कसा असावा या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. धनंजय दवणेचे होप्स वाढले असतील. आत्मविश्वासाने गोलंदाजी करेल. टेनिस क्रिकेट खूप पुढे चाललंय. एका साईडला प्रज्योत अंबेरे मॅन फ्रॉम वरोर. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट ज्याने हाताळले कमी वेळेत कमी वयामध्ये. खूप चांगल्या प्रकारचं टेनिस क्रिकेटमध्ये आपलं नाव, आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करत असताना परंतु कागदोपत्री असून चालणार नाहीये. आज बॅट घेऊन चेंडू मात्र पाठीमागे निघून जातो. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एकदा वर्जित केली जाईल. एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 14 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावा. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज धनंजय दवणे. चेंडू क्रमांक 3. अप्रतिम गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर ही स्पेशालिटी आहे धनंजय दवणे या गोलंदाजाची. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा गोलंदाज आणि खूप चांगल्या प्रकारची स्विंग होताना चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती मात्र यावेळेला स्थिरावली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावा 2 गडी बाद. आज 21 मेचा दिवस. चॅम्पियन्स कोण ठरेल आणि युवा चषकावर नाव सुवर्ण हस्ताक्षरात कोण कोरेल यावर सर्वांचं लक्ष असेल. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळला गेलाय. हाय स्टेकर मात्र म्हणून ओळखला जाईल. किरण आरेकर ट्रेडमार्क शॉट 6 धावा. गुड शॉट. धावांची गती तब्बल जाऊन पोहोचते फलकावर. 20 या धावसंख्येवर 2 गडी बाद. किरण आरेकर खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळत असताना काय बॉर्डरमॅनचा परिपूर्ण उपयोग करतोय स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून. त्यावेळेला सुंदर चेंडूची सांगता होत नाहीये. मात्र वाईटचा इशारा येतोय समीर पाटकर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर 21 रन्स.
त्यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र बॅटची एज होती, या झेलचा कुठेतरी उल्लेख केला जाईल यात काही ती मात्र शंका नाहीये. टप्पा पडल्यानंतर बाउन्स यावेळेला मिळाला होता. हर्षद बारे अर्थातच अच्युत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 22 धावा 2 गडी बाद. ही स्थिती आपण पाहू शकाल. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस, ग्रँड फिनालीचा दिवस पाहायला मिळतो. लेफ्ट हँड बॅटर पुनश्च एकदा प्रज्योत अंबेरे टू धनंजय दवणे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला जरूर खेळला गेला, मिस टायमिंग झाला होता. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतो मिस्टर धनंजय. तत्पूर्वी आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 23. या धावसंख्येवर षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. 11.50 ची सरासरी मेंटेन केली गेले आणि 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना मित्र परिवार दांडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा युवा चषक उमरोळी 2022. तेवीस धावा 23 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर यावेळेला पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड बॅटर आज आठवलं 21 मे 1997 सईद अनवर या खेळाडूने मात्र 194 धावा कुठल्या होत्या त्या आजच्याच दिवसामध्ये. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळलं होतं. टप्पा पडल्यानंतर स्लोवर 1 चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी धनंजयच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. टप्पा अचूक पद्धतीने तो वेग आल्यानंतर यावेळेला आपण पाहतो ऑफस्टंपच्या बाहेर मात्र चेंडू पिच झाल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू, 23 धावा 2 गडी बाद. यावेळेला ऑन साईडला फटका मात्र यावेळेला आपण पाहू शकताय मिडल ऑफ द बॅटनं व्यवस्थित चेंडू कनेक्ट होत नाहीये. तत्पूर्वी 1 धाव तर निश्चित स्वरूपात मिळेल डीप मिड विकेटला. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावा 2 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर मित्र परिवार दांडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना या ठिकाणी MS11 झाई हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ ताकदवान पाहायला मिळत आहेत. यावेळेला सरळ बॅटने खेळण्याचा मनसुबा नव्हता, थोडासा अक्रॉस द लाईन खेळण्याचा मनसुबा होता. किरण आरेकर पूर्णपणे बीट होतोय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 24 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 लॉस ऑफ 2 विकेट. सुंदर गोलंदाजी धनंजयच्या माध्यमातून, पूर्णपणे चातुर्य आणि आपल्या बोटांतील जादू काय असते याचं प्रात्यक्षिकरण दर्शवत असताना सुपर्ब. ऑन साईडला जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषा पार. किरण आरेकरच्या बॅट मधून आलेला हा धमाकेदार षटकार, 6 धावा. या षटकाराने 100 धावा पूर्ण करणारा हा पहिला खेळाडू ठरतोय किरण आरेकर. जोरदार टाळ्यांच्या गजरात अप्रतिम किरण आरेकरचं कौतुक करूया. या षटकाराने यतीन संख्या यांचं मात्र स्वागत. धावांची गती जर आपण पाहिली तर 30 धावा 2 गडी बाद 2.4 चेंडूच्या समाप्तीनंतर. सरळ बॅटने अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र निघून जाईल. तत्पूर्वी हा ना करता करता कृष्णा लक्ष्मण सातपुते त्या ठिकाणी कृष्णा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकारासाठी 4. गुड बॅटिंग, गुड स्ट्रोक. धावांची गती फलकावर. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र थोडासा खाली राहिला होता. तत्पूर्वी यू वेट म्हणून सांगितलं. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी, धावांची भूक न मिटणारा खेळाडू अर्थातच किरण आरेकर
आपल्याला पाहायला मिळतोय. मोस्ट सिक्सेस सुद्धा त्याच्याच नावावर पाहायला मिळतात. आतापर्यंत जवळजवळ 10 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. मिन बोराच्या बॅटमधून 7 षटकार आले होते. स्वप्नील गावडच्या बॅटमधून 7 षटकार. धावसंख्या स्कोर कार्डवर 35 धावा, 2 गडी बाद, षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत आणि पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये विशाल अर्थातच अंगी यावेळेला आपण पाहू शकतायत. किरणचे आतापर्यंत हायस्ट स्ट्राईक रेटचा विचार केला तर 311.76 आपल्याला पाहायला मिळतोय 3 मॅचेस मध्ये. मनीषचा विचार केला तर 308चा स्ट्राईक रेट. पार्थ मोरेचा विचार केला तर 300चा स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय. धन्यवाद प्रतीक भंडारी. 3 षटकांचा खेळ, 35 धावा. हौशी नांदगाव आणि युनिटी शिरगाव पहिला कॉल असेल टॉस करण्यासाठी या प्लीज. 6 षटकांमध्ये 6 षटक झाल्यानंतर जो गॅप असतो, जो इंटरव्ह्यूचा वेळ असतो, तिथे मात्र तुमचा कॉइन स्पिन झालाच पाहिजे. त्याकरता मी विनंती करेन की प्लीज आपण यायचं. हा पहिला कॉल असेल. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. पस्तीस धावा, 2 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवर येताना संतोषचा हा चेंडू छान होता, परंतु यावेळेला बॅट फिरवण्याची शैली, बॅटचं एलिव्हेशन लाजवाब. इनसाइड आउटचा फटका, क्लास टायमिंग, क्रिकेटिंग शॉट, 6 धावा. काय मनगटामध्ये जान आहे किरण आरेकरच्या. सुपर बॅटिंग, एक चातुर्याने गोलंदाजी करणारा संतोषला आज मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत. यावेळेला ऑन साइडला स्लॉक स्वीप करण्याचा फटका. टायमिंग मात्र यावेळेला व्यवस्थित नव्हतं. एकदा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर मित्र परिवार दांडी या संघाची 42 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय आणि 42 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवर येताना मिस्टर संतोष, लेफ्ट हँड बॅटर. 42 यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय, मात्र आपण पाहू शकाल फलंदाज बाद होते प्रज्योत अंबेरे. बॅक टू द डगआउट, विकेट नंबर 3. तिसरा धक्का. यावेळेला 42 या धावसंख्येवर मित्र परिवार दांडी या संघाची स्थिती मजबूत पाहायला मिळते. आतापर्यंत संतोषने अखेरकार मात्र सफलता प्राप्त केली. बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. आदरणीय यतीनजी संके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. त्यांचा शब्द सुमनांनी त्या ठिकाणी सहर्ष स्वागत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 42 रन्स. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज संतोष अखेरकार मात्र सफलता प्राप्त करतोय. जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण. 1 षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये परिवर्तन कसं करायचं. प्रीतम बारी, टेनिस क्रिकेट विश्वातील एक अप्रतिम खेळाडू. यावेळेला सरळ बॅटने आल्या मात्र यावेळेला नजाकत भरा शॉट समोर खेळलाय. सरळ चेंडू निघून जाईल मिडॉनच्या क्षेत्रातून. 6 धावन करता. वॉड शॉट, सुपर टायमिंग, 6. सारी नगरी रे आया बिरज का पाका संभाल तेरी कंगरी रे. ओ आया बिरज का पाका संभाल तेरी कंगरी रे. अरे मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे आया बिरज का पाका संभाल तेरी कंगरी रे. वेलकम बॅक प्रीतम बारी. काय जबरदस्त 7 समुद्रापलीकडे गेलेलं नाव म्हणजे प्रीतम बारी आपल्याला पाहायला मिळतोय.
जबरदस्त कतार 10 PL आपण पाहिलं शारजाच्या मैदानात खेळणारा खेळाडू आणि जो तडियाळ गावापासून प्रवास झालाय सुरू तो प्रीतम बारीचा पाहायला मिळतो. यावेळेला सरळ बॅटने समोर खेळलाय साइड स्क्रीनवर आमच्या लाडक्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी अनुराग चव्हाणच्या स्वागतासाठी 6 धावा. क्या बात आहे. मार्केट आता आपलं आहे. बॅक टू बॅक 2 सिक्सर. धावांची गती तब्बल 54 धावा. अर्धशतक सांघिक मित्र परिवार दांडी. यावेळेला पुन्हा एकदा मात्र कृष्णाला नो चान्स असेल आणि सरळ चेंडू निघून जातोय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन आणि जितेजी चंद्रकांत पाटील साहेबांकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. लगातार 3 in row वॉर्ड बॅटिंग 60 धावा तब्बल 4 षटकांमध्ये 15च्या सरासरीने आपण पाहू शकतायत. काय 3 फटके मारले यावेळेला जर आपण पाहिलं तर व्ही शेप मध्ये खेळणारा हा खेळाडू. मात्र मी 7 समुद्रा पलीकडे जाऊन का आलोय त्याचं मुख्य उदाहरण देत असताना आणि आज मला दांडी संघातून का इन्व्हाइट केलंय याचं परिपूर्ण फॉर एक्झाम्पल देत असताना आपण पाहू शकाल. गुड बॅटिंग, सुपर, मॅग्निफिसंट. आदरणीय अनिलजी तरे साहेब आणि प्रकाशजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं वेलकम या मुख्य मंचावर. जबरदस्त अप्रतिम सुपर बॅटिंग. 25 धावा तब्बल 4थ्या षटकामध्ये आल्या. अप्रतिम गुड डिलिव्हरी धनंजय दवणे. मात्र हार न मानणाऱ्यांपैकी एक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने मिडल स्टंप वरून चेंडू मात्र यावेळेला ऑफ स्टंपला पिच होताना पाहायला मिळतो. आतमध्ये येणारा चेंडू यावेळेला आपण पाहतोय किरण आरेकर पूर्णपणे सरप्राईज झाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा फ्लायटी चेंडू. प्रीतम बारी आपला अनुभव शेअर करत असताना कारण दोन्ही फलंदाज तेवढ्याच ताकदीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अफलातून टायमिंग साध्य करणारे हे 2 फलंदाज पाहायला मिळत आहेत. धावांची गती फलकावर 60 धावा 3 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते 4.2 चेंडूच्या समाप्तीनंतर. केवळ ऑन साईडला मिस टायमिंग जरूर झालाय. तत्पूर्वी एकदा वर्जित केली जाते. एका धावेनिशी दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का मात्र फेकेपर्यंत आराम के साथ कृष्णा ची स्टाईल आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. टेनिस क्रिकेट विश्वामधील एक अव्वल दर्जाचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आज पालघर जिल्ह्यामध्ये आणि खास करून उमरोळीच्या या मैदानात त्याचं पदस्पर्श आपल्याला पाहायला मिळतं. 61 लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज धनंजय दवणे. प्रीतम बारी पुन्हा एकदा गेल्या ओव्हरमध्ये प्रिव्हियस ओव्हरचा विचार केला तर 25 धावा कुठल्या गेल्या होत्या. यावेळेला ऑफ साईडला फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय मात्र सरळ चेंडू विसावला गेलाय क्षेत्ररक्षकाच्या द्वारे. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना 61 धावांवर 4था धक्का मित्र परिवार दांडी संघाला. प्रीतम बारी बॅक टू द डगआउट गॉन. थँक्यू. वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर धाव संख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 61 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. धनंजय दवनेने अखेरकार मात्र सफलता प्राप्त केली. आतापर्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली ती धनंजय दवनेने. 2 षटकं मात्र दुसरं षटक हे प्रगतीपथावर आहे त्याच्या कोठ्यातील. मात्र यावेळेला धनंजय दवनेने आतापर्यंत 2 विकेट मिळवून मात्र खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय.
धावांची गती फलकावर 61 4 गडी बाद झालेत. मित्रपरिवार दांडिया हा संघ पाहायला मिळतो. नेक्स्ट मॅचचा टॉस थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये युनिटी शिरगाव आणि हौशी नांदगाव या दोन संघांमध्ये बिग फाईट, बिग मॅच, बिग बॅटल रंगताना पाहायला मिळेल. 61 लॉस ऑफ 4 विकेट. राकेश प्रभू एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. पोलार्ड या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले. लेफ्ट हँड बॅटर, एक हार्ड हिटर, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. या वेळेला टप्पा अचूक पद्धतीने धनंजय दवणे काय क्लास गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकतायत. समोरचा फलंदाज जरी चांगला असला तरी सुद्धा माझ्याकडे ते कॅलिबर आहे, माझ्याकडे ती गुणवत्ता आहे, माझ्यात ती क्षमता आहे हे दर्शवत असताना ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. 61 लॉस ऑफ 4 विकेट. पुनश्च एकदा खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू शरीराचा वेध घेतोय. आतमध्ये येणारा चेंडू काय आपल्या बोटांतील जादू दाखवली. धावांची गती फलकावर 5 षटकांच्या समाप्ती अखेर 61 धावा. एकंदरीत आपण पाहू शकताय फक्त या षटकामध्ये धाव आली ती मात्र आपण पाहू शकाल एकच धाव खर्च केली गेली. 2 षटक 11 धावा आणि 2 गडी बाद. जबरदस्त इकॉनॉमीचा जर आपण विचार केला तर 5.50चा इकॉनॉमी त्याचं पाहायला मिळालं. सुपर. चला शेवटचा आणि अंतिम कॉल असेल हौशी नांदगाव आणि युनिटी शिरगाव. 6 चेंडू आहेत. या 6 चेंडूवर काय रणनीती असेल, काय स्ट्रॅटेजी असेल. आज 21 तारखेचा दिवस कोणत्या संघाच्या नावावर जाईल. 21 मे 2022. आजच्या दिवसामध्ये 21 मेच्या दिवसात जर आपण 5 वर्षांच्या पलीकडे गेलो तर रोहित शर्माने मात्र IPL ट्रॉफी उचलली होती. रोहित शर्मा लिफ्ट्स द IPL ट्रॉफी म्हणून आज टायटल पाहायला मिळालं. 2017 मध्ये रायसिंग पुणे या संघाला पराभूत केलं होतं. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. चेंडू निघून जाईल. किरण आरेकरच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत दर्जेदार 6 धावांकरता आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी नाईस टायमिंग. 6 धावा. हे मैदान मात्र ओळखीचं आहे किरण आरेकरचं. ऑन साईडला मिस टायमिंग झालाय की काय. यस. आणि या वेळेला आपण पाहू शकताय सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला. धनंजय दवणे पुढे सरसावतोय. 67 धावांवर 5वा धक्का या ठिकाणी पाहायला मिळेल. कारण किरण आरेकरने याच मैदानात 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याची किमया साध्य केली गेली होती. कृष्णा सातपुते एक छोट्या बच्चूला मात्र आपला गॉगल परिधान करत असताना हे मात्र लहान मुलांवरचं प्रेम कृष्णाचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून क्रिकेटच्या मैदानात नेहमीच तुमचा जोपर्यंत बोलबाला चालतो तोपर्यंत मात्र आपण कधीच ॲटिट्यूड करू नका. धावांची गती 17 चेंडू 43. क्या बात आहे किरण आरेकर. व्हेरी वेल प्लेड. मॅग्निफिसंट बॅटिंग. या स्ट्रोकवर तो नाराज असेल. रुपेश पामाळे यांचा सुपुत्र त्या ठिकाणी लिटिल चॅम्प कृष्णा सातपुतेच्या बरोबर मात्र त्या ठिकाणी एक सेल्फी घेत असताना आपण पाहू शकतायत. धावांची गती झालेली आहे ती 67. आता चेंडू आहेत 4. गोलंदाज आहे जयराज. पुनश्च एकदा या वेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. पंच समीर पाटकर या वेळेला दर्शवतायत यस वाईटचा इशारा. आणि वाईटच्या इशाऱ्याने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 68 धावा. 68 लॉस ऑफ 5 विकेट. अजून 4 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. जयराज राऊंड द विकेटचा मारा करतोय. विशाल तामोरे या वेळेला जर आपण पाहिलं तर अंगी या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले. एक मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या नावावर बाईक. 68 लॉस ऑफ 5 विकेट. पुनश्च एकदा गोलंदाज 2 पंच डिस्कस करतायत त्या ठिकाणी. पंचांचा स्वीकार करा. पंचांचं मान सन्मान खूप महत्वाची भूमिका असते. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एवढ्या टेक्नॉलॉजी असून चुक्या होतात तर आपण यावेळेला नथिंग अबाउट आहे तर असं म्हणायला हरकत नाहीये. पंच डिस्कस करतायत त्या ठिकाणी. धावांची गती 68. 5 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 68 धावा. 5
गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5.2 चेंडूचा एकंदरीत खेळ. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दोन संघांच्या माध्यमातून मित्र परिवार दांडी आणि MS11 झाई, यानंतर हौशी नांदगाव आणि युनिटी शिरगाव. ऑन साइडला विशालच्या बॅट मधून निघालेला हा फटका मात्र धनंजय दवनेने रोखला जातोय का, तर नाही. प्रयत्न चांगले होते, एफर्ट घेतले होते, परंतु या वेळेला चेंडूला रोखणं नामुमकिन. चेंडू सीमारेषा पलीकडे येतोय हा खणखणीत चौकार. Trying to be safe. 72 72 धावा तब्बल फलकावर पाहायला मिळत आहेत. नाण्याची एक बाजू पडताळून चालणार नाहीये. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र यस इट इज अ वाईट. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 73 धावा. मात्र जयराज त्या ठिकाणी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज आमच्या समवेत अक्षय पांडव यांचा सुद्धा आवाज आपण ऐकणार आहोत. व्हॉइस ऑफ वाडा. यावेळेला यस इट इज अ वाईट. पुन्हा एकदा मात्र एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च केल्या जात आहेत. विशाल तामोरे अप्रतिम जबरदस्त खेळाडू. या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. अप्रतिम. आता मात्र यावेळेला फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. जयराजच्या माध्यमातून चेंडू फेकून झाले ते 4. 74 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहा 4 षटकांमध्ये 60 धावा होत्या आणि तिथून धावा रोखल्या गेल्यात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये आणि त्याचंच कारण या ठिकाणी पंजाब दर्शवतायत समीर पाटकर सर. आणि अर्थातच बाईकच्या स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. ते एकंदरीत 75 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5.5 चेंडूचा खेळ झालाय. युवा चषक उमरोळी 2022. खूप चांगले कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय प्रेरणास्थान प्रभाकरजी पाटील साहेब यांचे आपल्याला पाहायला मिळत आहेत कटआउट्स. या वेळेला टप्पा पडल्यानंतर मी म्हटलं होतं की कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये आणि फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत. मात्र राकेशच्या बॅटमधून एक सुद्धा धाव आली नाही. 3 चेंडू मात्र खेळले. त्यामध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ आपण पाहू शकतायत 0वर बाद होत असताना 75 धावांवर पहिला डाव समाप्तीवर झालाय. 6:40 मात्र चेंडू फेकला गेला होता आणि तदनंतर ॲक्युरेट 6:10 मात्र पहिला डाव 30 मिनिटात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय समाप्तीवर झालाय. 75 धावा 76 धावांचं लक्ष्य. नाण्याची एक बाजू आपण पडताळली. आता नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं खूप गरजेची गोष्ट राहील, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर यस अनिकेत गरज आम्हाला दर्शवत आहेत की आपण थोडंसं बाहेरून जा, मध्येतून जाऊ नका. प्रेक्षक वर्गाला विनंती असेल. आणि दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर संतोष पाटील त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हॅलो चेक. चला दोन संघातील कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्स म्हणजे टॉस बॉक्स कडे यायचं आहे. आपल्याला पाहायला मिळते इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करून घेणार आहोत. एका बाजूला पाहिलं तर हौसी नांदगाव संघ, दुसऱ्या बाजूला मात्र आपण पाहतो युनिटी शिरगाव. हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील, आमने सामने असतील. पहिला सामना आपण पाहतोय जबरदस्त मात्र जाई वर्सेस जर पाहिलं तर मित्र परिवार दांडी MS साई
संघ आपल्याला पाहायला मिळाला जो फलंदाजीसाठी आता मात्र मित्रपरिवार दांडी आपण पाहतोय जो क्षेत्ररक्षण करताना. चला दोन संघाचे कर्णधार या लगेचच कॅप्टन येईपर्यंत आपण या ठिकाणी टी शर्ट्स जे स्पॉन्सरशिप केलेले आहेत ते आपण पाहू शकतायत. अमित पाटील, पाटील ट्रान्सपोर्ट बिरवाडी, भूपेशजी तरे बहुजन विकास आघाडी अध्यक्ष उमरोळी, मनोज तरे उमरोळी, नागेश इंदालकर ओमसा इलेक्ट्रॉनिक पालघर, नयन पाटील उमरोळी, बाळा पाटील कुळगाव, नक्ष ट्रान्सपोर्ट, समीर भाग्यलक्ष्मी कलेक्शन बोईसर, मितेश पाटील मा वैष्णवी देवी, तदनंतर तुषार जे ट्रॉफीज आपण पाहू शकताय. तुषार जाधव प्रथम व द्वितीय पारितोषिक चषक, उमेशजी ठाकूर तृतीय पारितोषिक चषक, अजय आणि अजित वजय यांच्याकडून चतुर्थ पारितोषिक चषक, अमोल नारखेडे मॅन ऑफ द मॅच प्रत्येक मॅच साठी सामनावीर, विश स्पोर्ट्स मॅन ऑफ द मॅच टी शर्ट, अचिव्हर्स स्पोर्ट्स मालिकावीर चषक. या सर्वांचं आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय. जे सन्मान चिन्ह आहे ते चारुतरे सरपंच प्रफुल्ल त्रिवेदी. तर या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि जाऊया आपण संतोष पाटील यांच्याकडे. आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेला या आपण व्हॉइस ऑफ वाडा मात्र अक्षय पांडव यांचा आपण आवाज ऐकूया. हॅलो, धन्यवाद प्रमोद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मेदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. विघ्नहर्ता गणेशाला वंदन करून स्वरांची सरस्वती चरणी नतमस्तक होत, जगद्गुरु नित्यानंदां चरणी नतमस्तक होत, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, महाराष्ट्राचे धाकले धनी छत्रपती संभाजीराजांना मानाचा मुजरा. आपण पाहताय युवा चषक उमरोळी 2022 अंतिम दिवस, फायनलचा हा दिवस आहे आणि या फायनलच्या दिवसामध्ये आपण हा क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा जल्लोष, क्रिकेटची एक महापर्वणी अनुभवणार आहोत. स्पर्धेचा अंतिम रात्र आहे आज आणि अंतिम रात्रीत कोण विजेता ठरेल ते आपल्याला कळणार आहे. मॅचला सुरुवात झाली आहे. सलामीची जोडी जयराज आणि त्याच्या साथीनं कृष्णा सातपुते. पहिलाच बॉल थोडासा शॉट होता, त्याला दिशा दिली. स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी बाजूने चेंडूला उचलला जाईल तोपर्यंत एक धाव धाफलकावर जोडली जाईल. कृष्णा ज्यानं आपलं वैयक्तिक खातं उघडलंय, चांगली सुरुवात करणं या मॅचच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. कारण 75 च्या वरचे टार्गेट म्हणजे 76 धावसंख्येची गरज आहे विजयाकरता. प्रज्योत अंबिरे ज्याला आपण गोलंदाजी मार्कवर पाहताय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक प्रतिभावंत नाव असं मग आपण त्याला म्हणू शकतो, तो प्रज्योत अंबिरे ज्याला गोलंदाजी मार्कवर पाहताय. हा बॉल बॅटची कडा घेतोय, त्यानंतर स्लिप कडे चेंडू ट्रॅव्हल झाला, चेंडूला उचललं गेलं, कुठली धाव मिळणार नाहीये. नक्कीच आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आहात. टॉस बॉक्स मध्ये मात्र दोन कर्णधार आलेले आहेत. मी विनंती करील माननीय श्री अनिल तरे साहेब या ठिकाणी आपण पाहतोय उपस्थित आहेत. माझी पंचायत समिती सदस्य पालघर यांना मी विनंती करतोय की आपण या दोन संघामधील नाणेफेक करण्यासाठी मात्र आपण त्यांना आमंत्रित करतोय. एक खूप चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय उमरोळी गावाचं आणि तेच मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी उपस्थित होत असताना. दोन्ही संघाकडे पाहिलं तर नक्कीच आपण पाहतोय ऐनो आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला संघ असेल युनिटी शिरका, तर दुसऱ्या बाजूला सुहास आपण पाहतोय हौशी नांदगाव संघ. येस, कॉल काय असेल? युवा कॉल आहे, बघूया. येस, युवा येते आणि मी विनंती करेन मान्यवरांना आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. तर नक्कीच जाईल. आज टॉस तुम्ही जिंकलाय, तर काय डिसिजन असेल? आम्ही पहिले बॅटिंग करणार आहेत.
आणि आज तुम्ही मात्र ज्या पद्धतीने आलात पूर्णपणे तयारी केलेला तर काय मनात आहे की आज आपण या उमरेलीवर खेळणार आणि कसं खेळणार, काय नियोजन केलंय तुम्ही? नियोजन अशी काहीच नाही. आमचे प्लेअर माहिती आहेत मला. डहाणूमध्ये मॅच चालू आहे आता. एक प्रतीक पोतला आहे पण 2 नाव आता मी तुम्हाला नंतर देणार आहे. प्रतीक आला आमचा बॉलर, एक 3 जे पॅकर आहेत तसं आम्ही कोशिश करणार की 60+ स्कोर ठेवूया. आज हौशी नांदगाव आहे त्यांच्या विरोधात, मात्र तुमची रणनीती कशी असेल, त्यांच्या विरोधात कसं खेळतील तुम्ही? आता मी एक 10-12 वर्ष झाले एकमेकांना ओळखतो आणि आम्हाला जसं इलियास आणि राहीलचा बोललेलो मी, आम्हाला यांचा पण गेम माहिती आहे काय काय नाही, तसं आम्ही स्ट्रॅटेजी ठेवली आहे आणि 2 दिवसापासून ग्राउंडवर संध्याकाळी मीटिंग आमची चालूच असते. तर बघूया एक 60+ स्कोर झाला तर आम्ही टफ फाईट देऊया असं आमचा विचार आहे. नक्कीच ज्या पद्धतीने आपण आयोजन पाहतोय, जे आयोजन पाहिलं जाते तर सुहास जर टॉस जिंकला असतं असं काय दिसणार? आम्ही पण फलंदाजी घेतली असती. नक्कीच आता मात्र क्षेत्ररक्षण तुम्हाला करायचं आहे. गोलंदाज आपल्याकडे कोण आहेत या व्यतिरिक्त तुमच्या ज्या संघांचे आहेत जे घरात? आणखी एक नाव हे माहित नाही मला कोण. नक्कीच निरंजन घरत म्हणून आपल्याला पाहायला मिळणार. खूप चांगला 5 सालचा हा गोलंदाज, लेफ्टम गोलंदाज पाहायला मिळेल. आज मात्र नक्कीच क्षेत्ररक्षण आहे. जे आयोजन आपण पाहतोय, जे पहिल्या दिवसापासून जे सामने चालू होते, आज प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या प्रमाणात, त्यांच्यासमोर काय म्हणाल? आयोजन तर खूप सुंदर आहे. आज आम्ही परफॉर्मन्स चांगलाच दाखवला. नक्कीच तुमच्यासाठी बेस्ट ऑफ लक. क्रुशल मॅच आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या जाऊया युवा चषक 2022 मध्ये. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. पहिलं षटक आणि या पहिल्या षटकात प्रज्योत आंबेरे नावाचा बोलबाला राहिला, कारण पहिल्या षटकात प्रज्योत आंबेरेने खर्च केल्या त्या फक्त 2 धावा. अप्रतिम अशी गोलंदाजी त्याच्या वतीनं कृष्णाला पूर्णपणे बंदिस्त ठेवलं. नवीन गोलंदाज प्रीतम बारी. चांगला बॉल, अप्रतिम, सुपर. मात्र अतिरिक्त व टर्न, त्यामुळे पंचांकडे इशारा, इट्स वाईट. अतिरिक्त धावसंख्येला भर, धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 3 वर. उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं, मात्र त्यावर मिळालेला टर्न, त्यामुळे पंचांनी त्याला अतिरिक्त म्हणून घोषित केलं. त्यावेळेस मात्र त्या अचूक टप्प्यावर टाकण्यात यश मिळतंय गोलंदाज प्रीतम बारीला आपण पाहताय. पालघर जिल्ह्याचं नाव ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वात खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलेत असे काही खेळाडू आपण पाहताय. प्रीतम बारी जो त्यामधलाच एक जो गोलंदाजी ट्रॅकवर आहे, अतिशय चांगली गोलंदाजी करताना जो आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळतो आणि तीच गोलंदाजी पुन्हा एकदा प्रीतम बारी. वन्स अगेन जयराजच्या विरोधात हा बॉल चांगला आहे. इथे यष्टिरक्षक पोलाट त्या चेंडूला कलेक्ट करण्यामध्ये यशस्वी ठरला नाही, त्यामुळे एक धाव बाईटच्या स्वरूपाने इथे मिळेल. अंपायर समीर पाटकर यांचा इशारा, बाईटच्या स्वरूपाने मिळणारी ही एक धाव. धावसंख्या 1 न वाढताना 4 वर. सिंगल्स येत आहेत, मात्र मोठे फटके या मॅच ला जिंकण्याकरता ते खूप महत्वाचे आहेत, कारण येणारे 28 बॉल आणि त्यामध्ये तुम्हाला 72 धावा दाफलकावर जोडायच्या आहेत. 28 बॉल मध्ये 72 धावा सहजतेने येणार नाही, त्याकरता चांगली फलंदाजी किंवा उत्तम दर्जाचे स्ट्रोक्स तुम्हाला खेळावेच लागतील. कृष्णा, सांगायची गरज नाहीये कुणालाही की या खेळाडूचं महत्व किंवा हा खेळाडू कशा पद्धतीने बॅटिंग करतो. हा बॉल खेळायचा आहे, मात्र मिसटायमिंग झाला होता. झेल फुल चान्स नव्हता, हाफ चान्स होता, मात्र तो कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करायला हवा होता असंच म्हणेन. बाकीचे अन्य खेळाडू तेच म्हणतायत, कारण कृष्णासारखा खेळाडू मैदानावर जर एकदा सेट झाला तर मग हा 10x बॉल ही त्याला फुटबॉल प्रमाणे दिसायला सुरू होतो आणि मग षटकार चौकारांचा वर्षाव तो तुम्हाला पाहायला मिळू शकतो. पुन्हा एकदा गोलंदाज प्रीतम बारी आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन कृष्णा करता. इथे फटका अगेन फसलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि कृष्णाला माघारी परतावं लागेल. पहिली महत्वपूर्ण विकेट कृष्णा सातपुते. बॅक टू द डगआउट. पोरी तू करू नको देरी लपून छापून तू माझ्यावर मारतेस काय? मी सिंगल तू मॅरिड होशील 4 चौघात तुला शोभेल काय? पोरी तू करू नको देरी लपून छापून तू माझ्यावर मारतेस काय? मी सिंगल तू मॅरिड होशील 4 चौघात तुला शोभेल काय? माझी बाई म्हणणार चारी अंगामी लग्नाची करताय घाल खालीवर तुझे मी जाती माझं पटलं पोरी. अगदी
समोरचा बॉल होता, रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. कृष्णानं त्याला सेम हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडूने घेतलं बॅटचं टॉपिच आणि त्यानंतर एका चुकतेचा झेल. एक महत्वपूर्ण विकेट आली. कृष्णा ज्याला झटपट बाद करण्यात टीमला यश मिळालंय. कृष्णाच्या नंतर मैदानामध्ये हर्षद बारीला तुम्ही बॅटिंग करताना पाहू शकाल. पालघर टेनिस बॉल क्रिकेट मधला आणखी एक महत्वपूर्ण हिरा, ज्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत. ही मॅच जर प्रेक्षकांना रंगतदार स्थितीमध्ये पाहायची आहे तर मग हर्षद बारीची बॅट चालणं खूप गरजेचं आहे. इथे चांगला बॉल. समोरच्या बाजूने एक बाईक आहे, साइड स्क्रीनच्या अगदी बाजूला. लाईट्स ऑफ करा आपल्या बाईकची. थँक्यू. प्रीतम बारी अगदी चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 3 धावा त्यानं खर्च केल्यात. एक महत्वपूर्ण विकेट. कृष्णा सातपुतेला त्यानं झटपट बाद केलंय. अगेन सुपर लाईन. दोन्ही महत्वपूर्ण गोलंदाज आणि या 2 महत्वपूर्ण गोलंदाजांची सुपर दर्जेदार गोलंदाजी. कारण 2 षटकातनं धावा खर्च केल्यात त्या फक्त 6 विकेट मिळाली. ती एक महत्वपूर्ण जो आयकॉन खेळाडू होता कृष्णा सातपुते तो तंबूच्या आसऱ्याला परतलाय. पहिल्या षटकाचा खेळ इथे कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघा आतापर्यंत जी स्पर्धा झाली, आतापर्यंत या स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेस हा नियम लागू होता. मात्र आज फायनल आहे आणि या फायनलच्या दिवशी त्या नियमामध्ये थोडासा बदल झालाय. आज इथे मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल आणि ही सुपर ओव्हर जी ही टीम इथे जिंकेल त्या टीमला सन्माननीय माननीय श्री मधुकरजी पाटील साहेबांकडनं 2000 रुपये कॅश प्राइज, मधु अप्पा या नावानं आपण प्रेमानं त्यांना ओळखता, त्यांच्याकडे 2000 रुपये दिले जातील. हा फटका चांगला आहे. स्टँडर्ड डिलिव्हर्ड, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. विकेट, षटकार, 6 धावा. षटकार आलाय. षटकारानं या मॅच मध्ये पुनरागमन करतोय हे दाखवून दिले. कारण षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. या पहिल्या चेंडूला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रज्योत आंबिरेच्या विरोधात इथे आक्रमण केलं गेलंय आणि आक्रमण करणं गरजेचं आहे. समोर कोण किती ताकदीचा किती मोठा गोलंदाज आहे ते इथे पाहून चालणार नाही. कारण ही मॅच जर जिंकायची आहे तर मग इथे आक्रमण करावंच लागेल. आणि मी नेहमी म्हणतो की क्रिकेट खेळताना समोर कोण उभा आहे त्यापेक्षा या विकेटमध्ये चेंडू कसा पडेल त्याकडे लक्ष ठेवा. निश्चित चांगले फटके येतील. ऑन साइडला पुन्हा एकदा चांगला फटका. स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये जातोय चेंडू. जोपर्यंत उचलला जाईल एक धाव इथे जोडली जाईल. एकापेक्षा जास्त मिळणार नाही. हर्षद बारी स्ट्रायकर एन कडे येणार आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. टीम अडचणीमध्ये असंच म्हणावं लागेल. कारण येणारे 22 बॉल 63 धावा या मॅचचं समीकरण आहे. जयराज एक आक्रमण त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळालं. एक षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय. हा बॉल वेगवान, तेज तर्रार, मात्र उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर. पंचवीरल नायर इशारा करतायत. इट्स अ वाईट. अतिरिक्त धावसंख्येनं पुन्हा एकदा भर धावसंख्येत वाढ. धावसंख्या 1 न पुढे सरकते आणि पुढे सरकून ही धावसंख्या जाऊन पोचते. येते 14. चांगला बॉल, चांगली गोलंदाजी. याच गोलंदाजी करता प्रज्योत आंबिरे ओळखला जातो आणि त्याचं हे सातत्य मागच्या काही वर्षापासून सुरू आहे. कारण एखादी टुर्नामेंट एखादा गोलंदाज फॉर्म मध्ये असताना आपण पाहतो, मात्र प्रज्योत आंबिरे या संपूर्ण भारतात किंवा भारताबाहेर हा गोलंदाज आपल्या नावाचं किंवा आपल्या खेळाचं कशात कौशल्य सातत्यानं दाखवतोय. ऑन साइडला फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय. इथे टिपला जाईल का चुकतेचा झेल. महत्वपूर्ण विकेट. फलंदाज हर्षद बारी बॅक टू द रगआउट.
तर नाही शेठ बोलशेठ. तुम्ही नादच केला तुम्ही नादच केला तुम्ही माणूस थँक्यू प्रज्योत आंबेरे. अप्रतिम गोलंदाजी. आतापर्यंत 10 चेंडू हाताळले, 10 चेंडू 10 धावा खर्च केल्यात, एक महत्वपूर्ण विकेट मिळवली आहे. आणि प्रज्योत आंबेरे टेनिस बॉल क्रिकेट मध्ये एक वेगळी आपली स्वतःची ओळख त्याने का निर्माण केली आहे, तर हा कमी खर्च करणारा गोलंदाज आहे. टेनिस बॉल क्रिकेटच्या ज्याही मोठ्या टुर्नामेंट तुम्ही पहा तिथे प्रज्योत आंबेरे तुम्हाला पाहायला मिळेल. वेगवेगळ्या संघांमार्फत तो खेळत असतो. आणि इथे आपण प्रज्योत आंबेरेला पाहू शकता. 1.4 त्याचं षटक संपलंय, 10 धावा खर्च केलेत, एक विकेट, 6 डॉट बॉल. ते महत्वाचं आहे. इथे फलंदाज पूर्णपणे द्विधा मनस्थितीवर आहे. मोठा फटका खेळावा की चेंडूला डिफेन्स करावा या नादात चेंडू येऊन देहेष्टीवर आदळला. पंचवीर नायर इशारा करतात इट्स अ लेग बाइट्स. एक धाव इथे जोडली जाईल. एकेरी धावेनं धावसंख्या 1 न वाढताना पुढे सरकून जाऊन पोचते ती 15 वर. प्रज्योत अतिशय चांगली गोलंदाजी. 1.5 षटकांच्या समाप्ती अखेरीस 10 धावा खर्च करणारा हा गोलंदाज. पालघर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप आदरानं नाव घेतलं जातं. ते आदरानं नाव घेण्याचं कारण म्हणजे प्रज्योत सारखे पालघर जिल्ह्यातनं घडलेले खेळाडू. यावेळेचा हा फटका खूप चांगला आहे. गॅप शोधलाय, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय आणि एक यशस्वी पाठलाग. यावेळी चेंडूला स्टॉप केलं. तिकडचे प्रेक्षकही त्याला दाद देत आहेत. तिकडचे प्रेक्षकही टाळ्या वाजून त्याचं अभिनंदन करतायत. ज्या पद्धतीने त्याने फिल्डिंग केली, खूप दूरचा रस्ता त्याला कापायचा होता. अतिशय वेगानं धावत आला आणि यावेळेस चेंडूला स्टॉप केलं. धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या वाढते आणि पुढे सरकून ती जाऊन पोचतीये 17 एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 3 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झालाय. 3 षटकानंतर 17 धावा दाफलकावर. 4थं षटक प्रगतीपथावर येणार आहे. मात्र 3 षटकानंतर जो ब्रेक आहे त्या ब्रेक दरम्यान आपणही आपल्या डीजे ऑपरेटरकडे जाऊया, त्याच्याकडनं एक सुमधुर संगीत घेऊ आणि येऊ पुन्हा मैदानात युवा चषक 2022 मध्ये. हॅलो. प्रीतम बारी पुण्याची एकदा गोलंदाजी मार्कवर 2 महत्वपूर्ण गोलंदाज ज्यांचा वापर इथे केला जातोय. चांगला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात घ्यायचं होतं आणि चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेणं जमलं नाही. त्यामुळे पुण्याचे एकदा यष्टरक्षक राकेश प्रभूच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. निर्धाव डॉटच्या स्वरूपानं निघणारा हा चेंडू. मॅच थोडीशी दूर जाते कारण येणारे 16 बॉल आणि 59 धावा. ऑन साइडला पुल करायचा होता, मात्र पुल परफेक्ट पद्धतीने कनेक्ट करणं जमलं नाही. बॅटचा फेस जर आपण पाहिलं तर ते जमिनीकडे जात होतं. त्यामुळे चेंडू क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचला. जोपर्यंत फील्ड केली, एक धाव पुन्हा एकदा जोडली गेली. सिंगल न इथे भागणार नाहीये. ही मॅच जर जिंकायची आहे तर मग हवाई सफर, हवाई यात्रा, मोठे फटके, प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे स्ट्रोक्स तुम्हाला खेळावे लागतील. तरच या मॅच वर तुम्ही आपला शिकंजा कसू शकता. गोलंदाजीच्या माध्यमातून खूप चांगली कामगिरी, खूप उल्लेखनीय कामगिरी आपल्याला प्रीतम बारी कडनं पाहायला मिळते. हा चेंडू राकेश प्रभूच्या देहेष्टीला स्पर्श करून थोडासा बाजूला गेला, त्यामुळे एक धाव मिळाली. पंच इथे दर्शवत आहेत बॅटचं एज घेतलं होतं, म्हणजे जेलची संधी होती राकेश प्रभूकडे, ती दवडली गेली. एक धाव मिळाली. एकेरी धावेनं धावसंख्या पुढे सरकून जाऊन पोहोचली ती 19. येणारे 14 बॉल 57 धावा. अतिशय नयनरम्य असं दृश्य या मैदानाचं प्रेक्षक वर्ग, क्रिकेटचे दर्दी शौकीन निश्चित पालघर जिल्ह्यात तुम्हाला पाहायला मिळतील. आणि जिथे दर्दी आहेत तिथे गर्दी आहे, आणि या गर्दीला मनोरंजन करणारा स्ट्रोक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, 6 धावा.
थँक्यू. पुढेच एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्क वरनं पुढचा बॉल घेऊन यष्टी उद्ध्वस्त. यू मिस आय विल डेफिनेटली हिट हे यावेळेस सांगितलं गोलंदाज प्रीतम बारीनं. यष्टी उद्ध्वस्त केली फलंदाजी. नवीन फलंदाज मैदानामध्ये जॉईंट होतोय प्रशांत माचीला आपण फलंदाजी करता मैदानामध्ये आलेलं पाहताय. राकेश प्रभू नवीन गोलंदाजी मार्कवर उंचपुरा असा खेळाडू. त्याची उंचीची एक वेगळी ओळख राहिली आहे सातत्यपूर्ण. तो राकेश आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. मॅच मध्ये येणारे 12 बॉल 51 धावा म्हणजे 25.50 ची सरासरी इथनं अद्यावत करायची आहे. थोडासा दूर राहिला चेंडू. पंचवीर नायर इथे इशारा करतात इट्स अ वाईट. अतिरिक्त धावसंख्येत भर धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 26 या आकड्यावर. षटक क्रमांक 5 ची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते राकेश प्रभूकडनं एका अतिरिक्त चेंडूनं. खूप साऱ्या टुर्नामेंट किंवा खूप साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव राकेश प्रभूच्या पाठीशी आहे. इथे हा बॉल फिरवला, चेंडूवर फिंगरला रोल केले, त्यानंतर चेंडू टप्पा खाल्यानंतर हलकासा बाहेर त्या बाजूने निघाला आणि फलंदाजाला काही करण्यात तो यष्टिरक्षक च्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धावच्या स्वरूपाने निघणारा हा बॉल 11 चेंडूचा खेळ येतनं शेष 50 धावा. प्रेक्षकांची थोडीशी निराशा मॅच मध्ये जी अपेक्षा होती त्या अपेक्षेचा भंग केला. इथे रिव्हर्स अटेम्प्ट केला, गॅप मिळाला, चेंडू दणदण करत सरळ निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ 4 रन. चौकार येतोय. या चौकाराच्या नंतर धावसंख्या जाऊन पोचते 30. आपण युट्यूबच्या माध्यमातून स्क्रीनवर पाहू शकता आशुतोष वेवारे जे स्क्रीनवर आहेत. आशुतोष वेवारे आपल्या मातोश्रींसोबत आहेत. यावेळेस मात्र त्यांचं स्वागत केलंय फलंदाजांना. चेंडूला पाठवलाय लॉंगच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा. एक अप्रतिम स्लॉट मधला बॉल होता आणि त्याला पार्किंग प्लॉट कडे पाठवलं. षटकारामध्ये कन्वर्ट केलंय 6 धावांमध्ये. या षटकारांनी धावसंख्या जाऊन पोचते ती 36 रन्स ऑन बोर्ड. राकेश प्रभू षटकातील 3 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केल्यात. आक्रमण झालंय त्याच्या विरोधात. स्लोवर वन पेस व्हेरिएशन. यावेळेस चेंडू बॅटची आतल्या साईडची कडा घेऊन बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने वळत होता. तिथे जोवर उचलला गेला. एकच धाव, त्यापेक्षा जास्त मिळणार नाहीये. एकेरी धावेनं धावसंख्या 1 न पुढे सरकताना 37 या आकड्यावर. येणारे या षटकातील 2 बॉल आहेत आणि या 2 बॉल मध्ये जर 2 मोठे फटके आले तर निश्चित या मॅच मध्ये कमबॅक होते असं आपण म्हणू शकतो. कारण शेवटचं षटक ज्यामधनं 25 धावा येऊ शकतात. या षटकातनं येणाऱ्या 2 बॉलवर जर 2 मोठे फटके आले तर निश्चित येणारं शेवटचं षटक ते जर झंझावती राहिलं तर या मॅच वर इथनही कुरघोडी करता येऊ शकते. हे क्रिकेट आहे. इथे तुम्ही सहजतेनं मॅच वर कुरघोडी करू शकता तुमच्याकडे जर चांगलं शॉट सिलेक्शन किंवा चांगले फटके आहेत. नेक्स्ट मॅच बोथ टीम आपले प्लेइंग 11 चे फॉर्म फिलअप करून आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवा. अप्रतिम सुपर राईट ऑन द टार्गेट वाला बॉल आणि इथे प्लम फलंदाजाला माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन. खेळाडू बाद.
डीजे मास्तर ही प्रेक्षकांचं मनोरंजन करतायत. सध्या मे महिना सुरू आहे आणि क्रिकेट बरोबर लग्नाचा सीझन सुद्धा आहे आणि ही काही गाणी आहेत जे तुम्हाला थिरकायला भाग पडतात. ते आमचे डीजे ही त्याचं वादन इथे करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. राकेश प्रभू गोलंदाजी मार्कवरनं गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक विकेट त्याच्या हाताला लागली आहे. प्लमच्या साह्यानं त्यानं फलंदाजाला बाद केलं. इथे फटका फसलाय. चेंडूला जास्त उंची गाठली आहे हवेमध्ये, मात्र अप्रतिम सुपर दर्जेदार कॅच, एक क्वालिटी कॅच आपल्याला पाहायला मिळाला. विकेटचं बदल होईल. खेळाडू बाद. आपण आपल्या युट्यूबच्या माध्यमातून टीव्ही स्क्रीनवर किंवा मोबाईल स्क्रीनवर प्रेक्षक वर्ग पाहू शकाल. जे स्टँड्स मध्ये बसलेत, या क्रिकेटचा जल्लोष, या क्रिकेटचा आनंद ते घेत आहेत. त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. फ्लड लाईट इथे ऑन होत आहेत. शेवटचं षटक आहे आणि 6 चेंडूत 39 धावसंख्येची गरज आहे. क्रिकेटच्या प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोकनं जी धावसंख्या कंप्लीट होणं शक्य नाहीये. गोलंदाजाकडनं अतिरिक्त चुका त्याच ही धावसंख्या कंप्लीट करून देऊ शकतात. गोलंदाजी मार्कवरनं शेवटचं षटक ओंकार, ज्याला गोलंदाजी मार्कवरनं सेट केलंय. जयराज जो ओपन करण्याकरता मैदानामध्ये आलाय. 12 चेंडूनं त्यानं फेस केलं. 22 धावा त्यानं धाफलकावर लावल्या. आपली बाजू त्यानं चांगल्या पद्धतीने मांडली. मात्र ज्या खेळाडूकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या, सुरुवातीला कृष्णा सातपुते यांच्याकडनं खूप अपेक्षा ठेवल्या, त्या थोड्याशा भंगल्या. त्यानंतर हर्षद बारी ज्याच्याकडनंही खूप साऱ्या अपेक्षा होत्या, तोही लवकरात लवकर बाद झाला आणि त्यामुळेच मॅच थोडीशी दूर निघाली. इथे ओंकारचं स्वागत केलंय पहिल्या चेंडूवर, मात्र खेळाडू तिथे सेट आहे. लॉंगच्या क्षेत्रामध्ये झेल झालाय. विकेट मिळतीये. खेळाडूला माघारी परतावं लागेल. आणखी एक गडी तंबूच्या आसऱ्याला परत. आपण पाहू शकता कॅमेरावर कृष्णा सातपुते जे आहेत, आशुतोष वेवारे यांच्या मातोश्री त्यांच्याबरोबर थोडस हितगुज करतायत. आणि माणसातलं माणूस पण ते खूप महत्वाचं आहे. कृष्णा सातपुते क्रिकेटच्या सर्व उंच लेवलच्या, क्रिकेटच्या हाय लेवलच्या ज्या काही स्टेज आहेत त्या सर्व कंप्लीट केल्यात. मात्र त्याच्यातली माणूस किती जिवंत आहे आणि तो सातत्यानं ज्याही मैदानावर येतो प्रेक्षकांच्या बरोबर राहतो, प्रेक्षकांच्या बरोबर फिरतो. त्यावेळेस गोलंदाज इथे दांडीगुल झाली. विकेट, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है. या मॅच मध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सलग 4था गडी बाद झाला. या आधीच्या षटकात राकेश प्रभूनं 2 विकेट सलग मिळवल्या आणि तदनंतर सलग 2 विकेट आता ओंकार मिळवतोय. म्हणजे एकंदर 4 विकेट आतापर्यंत गेल्यात. इज ऑन अ हॅट्रिक. पाटील नेटवर्क्सच्या माध्यमातून तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. हॅट्रिक वर आहे गोलंदाज ओंकार. बघूया आपली विकेट हॅट्रिक इथे साध्य करेल का. फटका चांगला आहे. हवेमध्ये हॅट्रिकची संधी आहे, मात्र क्षेत्ररक्षक तो फक्त बनला इथे प्रेक्षक. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
चांगला स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळाला. उजव्या यष्टीच्या बाहेर रूम दिली आणि त्या रूमचा फायदा घेतला. एक चांगला स्ट्रोक खेळला पॉइंटच्या डोक्यावरनं. इथे चेंडूला चौकारामध्ये कन्वर्ट केलंय. त्या 4 धावांनी धावसंख्या 41. विजय इथे साजरा करता येणार नाहीये, मात्र आपल्यामधलं जे पोटेन्शियल आहे ते दाखवण्याची संधी आहे. आणि इथे पंचांनी इशारा केलाय व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येनं भर. धावसंख्या 1 न वाढताना जाऊन पोचते ते 42-42. यानंतर हौशी नांदगाव ज्या टीमला तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहू शकाल, त्यांच्या विरोधात युनिटी शिरगाव. वो टीम बी रेडी, आपल्याला सज्ज राहायचंय. फटका अगदी समोर खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये कुणी उपलब्ध नाहीये, त्यामुळे चेंडू निघून जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा. सामन्याची जी औपचारिकता आहे ती औपचारिकता इथे कंप्लीट केली जाते, कारण येणारे चेंडू शेष आहेत. 2 विजयाकरता धावांची गरज आहे, तब्बल 30. पायातला बॉल अप्रतिम, सुपर डिलिव्हरी, दर्जेदार क्वालिटी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ओमकार खूप वेगवान चेंडू यावेळेस हाताळला. दी राजधानी एक्सप्रेस जशी जावी तसाच हा चेंडू निघून गेला खूप वेगानं. आणि त्यानंतर कट होणारा बाहेरच्या बाजूला फलंदाजाला पूर्णपणे बीट करणारा, त्याला ब्लाइंड करणारा हा बॉल. पुन्हा एकदा चेंडूला खेळून काढल्याने इथे मात्र या मॅच वर आपल्या नावाची शिक्कामोर्तब केली आहे. इथे विजयी होती टीम मित्र परिवार दांडी. मित्र परिवार दांडी या टीमला विजयाच्या खूप खूप शुभेच्छा. टीम झाई, आपण या स्पर्धेत आलात, आपण या स्पर्धेत खेळलात, आपण या स्पर्धेत येऊन आपला दिमागदार खेळ दाखवला. या प्रेक्षकांचं जे काही मनोरंजन केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. प्रेक्षक वर्ग आपल्याला मैदानाच्या बाहेर जायचंय. दांडीचे जे काही प्रेक्षक आहेत किंवा जे अन्य पाठीराखी आहेत मैदानाच्या बाहेर न जा. विश्वनाथ थोडं मैदानाच्या बाहेर न जा.